नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. तालुक्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन संजय डंगर निवडून येणार असे प्रतिपादन दिनेश पाटील यांनी प्रचारादरम्यान केले. जिल्हा परिषद जिते गट 21 तर पंचायत समिती जिते गण 41 चा प्रचार आज श्री क्षेत्र केळंबा देवीच्या दर्शनाने खरोशी येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रचारात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व भाजप समर्थक उपस्थित होते. खरोशी गावामध्ये डोअर टू डोअर जाऊन पंचायत समितीचे उमेदवार संजय डंगर आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार ताई दरवडा यांनी प्रचार केला व मतदारांचे आशीर्वाद घेतले. यावेळी जिते विभागाचे युवा नेते तथा उद्योजक दिनेश शेठ पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला व खात्री दिली की सर्वाधिक मताधिक्याने संजय डंगर हे पंचायत समिती गण जितेमधून निवडून येतील आणि एक जिल्ह्यात विक्रम करतील. तसेच जिल्हा परिषदेच्या उमेदवार ताई दरवडा देखील निवडून येतील असे देखील सांगितले. यावेळी उमेदवार संजय डंगर, माजी जिल्हा परिषद सभापती DB पाटील यांनी आपले मत प्रसार माध्यमांसमोर विजयाच्या खात्रीसह व्यक्त केले. आज आता आम्ही आहोत खरोशी येथे. जिते गट आणि जिते गणाचे उमेदवार आमच्या समवेत आहेत आणि त्यांचे सर्व साथी राखे आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. तर आता दिनेश शेठ, काय वाटते तुम्हाला? आता संपूर्ण तुम्ही 2-3 दिवस फिरताय प्रचारात, तुमचे उमेदवार काय स्थितीत निवडून येतील किंवा कशी स्थिती आहे? या विभागामध्ये जे आम्ही प्रचाराला फिरत आहोत त्या विभागाचा पहिला तुम्हाला आढावा देतो. या विभागाचा तुम्हाला प्रथम आढावा देतो की या विभागामधले जी ग्रामपंचायती आहेत पंचायत समिती गणासाठी, त्यासाठी खारपाडा, जिता, खरोशी, आंबिवली, तरणखोप आणि बेनवडे या 5ही ग्रामपंचायतीमध्ये आमचे उमेदवार संजय भाई हे उठून असणारे उमेदवार. आम्ही 15 उमेदवारांमधून एक निवड केलेले उमेदवार आहेत. पक्षाच्या उमेदवारासाठी 15 नावं आली होती, परंतु 15 नावांमधून सर्वानुमते पक्षाच्या एक मताने संजय भाईंचं नाव आम्ही पुढे केलं. आणि या नावाचं एक वैशिष्ट्य आहे की आज आमचा जो कार्यकर्ता किंवा नेता बनणार आहे, आमचा उमेदवार बनणार आहे, हा या विभागातील एक सर्व सामान्य जनतेतून गेलेला, समाजसेवा करून आणि समाजाची नेहमीच आवड असलेला, समाजामध्ये असलेला हा नेता आम्ही त्यांना पुढे करत आहोत. आणि याच्या उमेदवारी आपल्या विजयाबद्दल तर कोणती शंकाच नाही. बलाढ्य मतांनी, अतिशय चांगल्या मतांनी तालुक्यामधल्या सर्वात पंचायत समितीच्या येणाऱ्या शीटमध्ये संजय भाई यांचं नाव असेल अशा आम्हाला संपूर्ण आमच्या विभागामधला आधी आमचे सर्व कार्यकर्ते आहेत, सर्व म्हणजे प्रत्येक गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, आजी सरपंच, सदस्य आणि बुजुर्ग राजकारणी ज्यांनी या विभागाचं कित्येक वर्ष प्रतिनिधित्व केले आणि या विभागावरती ज्यांची इथे एक ठसा आहे, अशा सर्वांचं संजयबाईंना पूर्ण पाठिंबा आहे. ताई दरोडांचं सुद्धा 2 शब्दात मी हे करेन की ताई दरोडाचे पती आहेत आमचे जोमादादा दरोडा, हे या विभागातून एक कित्येक वर्ष म्हणजे भाई मोहनराव पाटलांच्या खांद्याला खांदा लावून आणि एक आदरणीय आदर्श असा एक आमचा तिथला कार्यकर्ता यांचे पती आहेत. आणि ताई दरोड्यांचं नाव सुद्धा आमच्या संपूर्ण जनतेने पुढे केलं होतं. सीट ज्या वेळेला आदिवासी सीट जाहीर झाली त्यावेळेला ताई दरोडे यांचं नाव पुढे आले, सर्वांनी त्यांचा स्वीकार केला. एक मुखाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती आमच्या इथल्या, याच्यावरती काळ्या दगडावरची रेग आहे की कोणी भविष्य सांगण्याची गरज नाही. हे भविष्य आज उज्ज्वल आहे. येणाऱ्या 7 तारखेला, 5 तारखेची 7 तारीख झालेली आहे, परंतु 7 तारखेला गुलाल हा आमचाच आहे, त्यामध्ये कुठे शंका नाही. फक्त आमच्या कार्यकर्त्याला एकच आमची ताकीद आम्ही त्यांना हे दिलेलं आहे, सूचना दिलेली आहे की आलेला गुलाल याच्यामध्ये तुमचा किती किलोचा गुलाल आहे आणि तो कसा ओढवणार आहात, याची प्रत्येकाने ताकदीने काम करा आणि संजय भाईंच्या मिरवणुकीला सज्ज राहा. थँक्यू. गरजा भारत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारादरम्यान खरोशी गावामध्ये आम्ही सर्वजण आहोत आणि अत्यंत भव्य दिव्य असा प्रतिसाद या गावामध्ये नेहमीप्रमाणेच मिळत आहे आणि अत्यंत चांगला उत्साह सर्व खरोशी ग्रामस्थांमध्ये
आहे, सर्व तरुण मंडळी, सर्व ज्येष्ठ मंडळी या प्रचार दौऱ्यामध्ये सामील झालेले आहेत आणि नेहमीप्रमाणे दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करण्याचं सर्वांनी शब्द दिलेला आहे आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त मताधिक्य या खरोशी गावातून दोन्ही उमेदवारांना मिळेल अशी आशा व्यक्त करतो. जिते गणामध्ये जिते गट आणि जिते गण या प्रचार दौऱ्यामध्ये जिल्हा परिषद उमेदवार ताई दरवडा आणि मी स्वतः पंचायत समितीचे उमेदवार आज खरोशी गावामध्ये प्रचार रॅली आहे. परंतु आमच्या महायुतीचे आदरणीय लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या विमान दुर्घटनामध्ये त्यांचं निधन झालं. त्यामुळे प्रथम मी श्रद्धांजली अर्पण करतोय, कारण एक मोठी पक्षाची हानी झालेली आहे आणि या प्रचार दौऱ्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते मोठ्या स्फूर्तीने सहभाग होत आहेत, पाठिंबा देत आहेत. संपूर्ण जिल्हा विभागामध्ये असणाऱ्या या महायुतीच्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा आहे. मला तर बघायला गेलं तर जे उमेदवार आमचे प्रतिस्पर्धी आहेत ते सुद्धा आम्हाला माहीत नाहीत, कारण आमचं फोकस फक्त आमच्या कर्तृत्वावर आहे, आमच्या भारतीय जनता पार्टीवर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आहे आणि आपण काय करू शकतो हे आम्ही फोकस केलेलं आहे. गेल्या 15-20 वर्षामध्ये जे समाजकारण गेलेलं आहे त्याचं आज मात्र फलित आपल्याला पाहायला मिळतं. ज्या ज्या समाजाच्या उपयोगी पडलेली जी मंडळी आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारे पक्ष वगैरे हे न करता आज त्यांच्याकडून भरभरून आम्हाला पाठिंबा मिळतं. या पाठिंब्यामध्ये या जिल्हा विभागातील या तालुक्यातील संपूर्ण जनता आमच्याशी पाठीशी आहे आणि यासोबतच आदरणीय फडणवीस साहेब आणि महायुतीच्या माध्यमातून महिलांना ज्या काही योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात. लाडकी बहिणीचे सर्व मदत त्यांना पोहोचली जाते. त्यामुळे या महायुती सरकारवर या संपूर्ण जनतेचं आज विश्वास आहे आणि तो विश्वास घेऊनच आम्ही पुढे जातोय. आदरणीय मोदी साहेब प्रधानमंत्री आणि आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वानं हा महाराष्ट्र आणि हे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद ह्या मजबूत होत आहेत आणि अशा प्रकारे या प्रचारामध्ये आम्हाला आनंद वाटतो की लोक पुढे येऊन आम्हाला मदत करतायत, पाठिंबा दर्शवतायत. त्यामुळे ह्या प्रचार दौऱ्यामध्ये विजय तर निश्चित आहे, परंतु हा विजय न भूतो न भविष्य अशा मताधिक्याने या रायगड जिल्हा परिषदेमध्ये जिता गट आणि जिता गणातून आपल्याला पाहायला मिळेल. मी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि मतदार बंधू भगिनींना आपण आवाहन करतो की ज्या उत्साहाने तुम्ही या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत तेवढ्याच उत्साहाने आपण मतदानाच्या दिवशी मतदानापर्यंत पोहोचा आणि मतदान पेटीपर्यंत आपलं मत व्यक्त करा. आपण लाडक्या नेत्याला निवडून देता, समाजाच्या उपयोगी येणाऱ्या माणसाला आपण निवडून देताय. त्यामुळे सगळ्यात जास्त मतदान होऊ द्या आणि आमची निशाणी ही कमल आहे. महायुतीच्या माध्यमातून कमल फुल हे आमचं दोन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि कमल फुलाचं बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजय करा. आता येऊ घातलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणचे उमेदवार आमचे संजय दादा आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार आमच्या ताई दरोडा या इतक्या उत्तम कार्यकर्ते आहेत आणि आजपर्यंत त्यांनी त्यांच्या गेल्या काही बऱ्याच वर्षी आपल्या आपल्या जनतेमध्ये समाजसेवा केलेली आहे आणि त्याच्यामुळं आज सर्व नागरिकांनी त्यांना स्वखुशीने स्व इच्छेने त्यांना हे उमेदवारी दिलेली आहे. कारण नेता कसा असावा तर आपल्याला प्रत्येक कार्य पूर्ण आश्वासन पूर्ण करण्यासाठी एक धाडस लागतं, एक सातत्य लागतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा हवा असतो आणि ते कार्य पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून देण्याची वृत्ती हवी असते आणि हे सर्व गुण आमच्या उमेदवार संजय दादा यांच्यामध्ये निश्चितच आहेत आणि म्हणून आम्ही स्वखुशीने त्यांना ही पंचायत समिती गणची उमेदवारी दिलेली आहे आणि आम्हाला आशा आहे की न भूतो न भविष्य असा या उमेदवारीचा आपल्या निवडणुकीचा निकाल संजय दादांच्या बाजूने लागणार आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.